आणि अजून 4 वेळा जरी मुंबईला जायचं काम पडलं तर हे मराठे जायला तयार आहे। मनोजदादाकडे आल्यापासून त्यांचं कोणाचंही दुकान चालत नव्हतं, त्यांना कोणीतरी गाडग्यातलं मटण खाऊ घातलं म्हणून त्यांना बाप बदललेले आहे आणि ते तिकडे जाऊन भुगतेत। याला काही मिळालं नाही म्हणजे हे टीकाच करणार, याचा खिस्सा गरम नाही झाला म्हणजे टीका मिळणार, टीकाच करणार आहे ना, दुसरं काय करणार आहे। ह्या लक्ष्मण हाकेला ते कळालं नाही, 1.5 लोक मागं नसते, त्याच्या रोजानं माणसं आणावं लागते त्याच्या मागं उभं राहायला। लढा हा 45 वर्षाचा आहे, 2-3 वर्षाचा नाही। मनोज जरांगे पाटील यांनी जे 2-3 वर्षात मिळवलं ते 45 वर्षात मराठ्यांना मिळालेलं नव्हतं आणि आजही मराठे आशेने अपेक्षेने आलेले आणि अजून 4 वेळा जरी मुंबईला जायचं काम पडलं तर हे मराठे जायला तयार आहे। फक्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाशिवाय मराठा समाजाचा कोणी हिरा आजपर्यंत जन्माला आले नाही, इथून पुढं येणार नाही। असे हिरे आले होते पण ते काळानं हिरावून घेतले, कारण मराठा समाजाला हा बलिदानाचा शाप आहे। स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील गेले, अण्णासाहेब जावळे पाटील गेले, देवीदासजी वडजे गेले, विनायकजी मेटे गेले, काकासाहेब शिंदेसारखे हजारो बलिदान आमचे गेले आणि ते आमच्या मनोज जरांगे पाटलाकडून पाहावलं गेलं नाही। आज एक हिरा आमच्यातून जातोय। कशामुळं? शिक्षणात आरक्षण नाही, नोकरीत आरक्षण नाही, पिकतं तर उगत नाही, उगलं तर मालाला भाव मिळत नाही, अशी परिस्थिती झालेली। 90% मराठा हा कुणबी आहे, शेती करतो, कुणबी आहे। हे सरकारला कळायला मार्ग नाही आहे। बऱ्याच वेळा एवढे 2-2 आपले मुंबईच्या वाऱ्या झाल्या पण या सरकारने पुन्हा मराठ्यांचा खेळ चालवला होता आणि मनोजदादांनी पुन्हा आता आंदोलनाच्या पवित्रात आलेले आणि मनोजदादा काय आदेश देतात त्याकडे सगळे मराठे। असंच आम्हाला छेडलं होतं जेव्हा सगळ्यात पहिले लाठीचार्ज झाला ज्याच्यासाठी होते मराठ्यांची काही ताकद नाही म्हणून लाठीचार्ज झाला। त्यानंतर जे मराठे जवळजवळ 2.25 कोटी मराठी याच आंतरवाली सराटी येथे आले होते। 250 एकरमध्ये 2.25 कोटी लोक, म्हणजे या आंतरवाली सराटीपासून इकडं 30 किलोमीटर आणि इकडं 30 किलोमीटरपर्यंत, म्हणजे न भूतो न भविष्यती मराठा समाज एका बॅनरखाली पहिल्यांदा आला। त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा आम्ही मुंबईला गेलो, मुंबईला पुन्हा मराठ्यांची ताकद पाहिलेली। जेव्हा मराठ्यांना टोचण्याचं काम केलं मराठ्यांची हवा संपली, मराठ्यांनी दाखवलेलं आहे। आजही बघा, आज फक्त पत्रकार परिषद होती आमची, म्हणजे मनोजदादांनी सांगितलं होतं की मी आंदोलनाची घोषणा करणारी पत्रकार परिषद आहे। तर पत्रकार परिषद म्हणजे इथं सभेचं रूप आलेलं आहे। आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळं आपली पार्किंग फुल झालेली आहे आणि या ठिकाणी बरं, काही विरोधक असं म्हणतात की काही जवळचे जे लोक आहेत जरांगे पाटलाच्या त्यांनाच काही गोष्टीचा लाभ होतो, फायदा होतो, काय भावना? ते जवळ आले होते आमच्या, म्हणजे आंदोलनात जवळ आले। मनोजदादा हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं आहे, हे ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं आहे। आणि हे काय झालेले कित्येक जण संस्थापक व्हायला काही क्रायटेरिया नाही। एक धर्मादाय आयुक्ताकडे गेलं की एक संघटना ओपन करता येते, 2-3 जण संस्थापक प्रदेशाध्यक्ष हे होते आणि यांना काय पाणीपुरीच्या गाड्या, हे जे इलिगल धंदे करणारे यायला तोडी पाणी करायची सवय। मनोजदादाकडे आल्यापासून त्यांचं कोणाचंही दुकान चालत नव्हतं, त्यांना कोणीतरी गाडग्यातलं मटण खाऊ घातलं म्हणून त्यांना बाप बदललेले आहे आणि ते तिकडे जाऊन भुगतेत। इथं आपल्या घरची चटणी भाकरी घेऊन आपल्या गाडीत पेट्रोल डिझेल टाकून ज्याच्यात हिंमत आहे तेच माणसं इथं येते आणि जे नाही आहेत इथं ते घरून आमच्या मीडियावरच्या पोस्ट शेअर करणार, आम्हाला समर्थन करते। जेव्हा मनोजदादा हाक देतात, छोटा हत्ती असेल, ट्रॅक्टर असेल, बैलगाडी असेल घेऊन मुंबईला येणारे आमचे मराठे, जसं पंढरीच्या पांडुरंगाला वारीमध्ये सगळे मराठे जाते त्या पद्धतीनं आमची ही मराठ्यांची आरक्षणाची वारी आहे। जिथं जिथं मनोजदादा आदेश करतील तिथं हे मराठे यायला तयार आहे। विरोधकाला विरोधकाचं काम आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक दिवसापासून गोरगरीब मराठ्यांसाठी हा लढा उभा केलेला आहे आणि हा सर्वसाधारण गरिबासाठी लढा आहे, हा श्रीमंतासाठी लढा नाही। त्यामुळं याला टीका करायचं काम ही टीकाच करणार, याला दुसरं काम येणार नाही। हे कधी एक दिवस उपोषण करणार नाही, एक दिवस कधी काही करणार नाही। 17 दिवस दादाने जर समजा मरण उपोषण केलं असन, हे समाजासाठी केलं, गोरगरिबासाठी केलं, जनतेसाठी केलं, हे टीका करायसाठी नाही केलं। याला फक्त टीका करायचं काम आहे। याला काही मिळालं नाही म्हणजे हे टीकाच करणार, याचा खिस्सा गरम नाही झाला म्हणजे टीका मिळणार, टीकाच करणार आहे ना, दुसरं काय करणार आहे। विषय काय आहे की त्याला तेच काम आहे, दुसरं कामच नाही ना। तुमच्या जुन्या सहकारी तुमच्यापासून नाम घेतलं, तो त्याचा मुद्दा होता। त्यांनी जेव्हाही ह्या गोष्टी केल्या ना तर ह्या त्याला पटल्या नाही, त्यानं तो मुद्दा दादाच्या विरोधात उचलला आणि त्यांनी ते काम केलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो लढा आहे हा गोरगरिबांचा लढा आहे। त्यासाठी ज्यांना वाटतं दादा मराठ्यांसाठी लढतात ती सर्व मंडळी, मी आज मुंबईवरून या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर दादा ज्यावेळी हात देतील त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील 5-6 कोटी जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे। कारण मराठा आरक्षणाचा लढा एवढा प्रामाणिकपणे लढणारा हा एकमेव नेता आहे संघर्ष योद्धा जरांगे पाटील। आणि जरांगे पाटील म्हणतील तेच धोरण आणि ते राबवतील
तेच तोरण. बरं, जरांगे पाटील जसं तुम्ही म्हणाले की आता मुंबईहून आलाय, सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की जरांगे पाटील यांच्या मोठ्या सभा होतात किंवा खर्च होतो, तो कसा होता? आता तुम्ही मुंबईहून आले तर बाकी हा खर्च कसा केला जातो, काय वाटतं, काय भावना? सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जरांगे पाटील हे सर्वसामान्यांचे नेते आहे आणि इथं येणारा माणूस हा स्वतःच्या खर्चाने येतो, त्यांना कोणी स्पॉन्सर करत नाही. आणि तुम्हाला कोणाला वाटत असेल की हे कसं होतं, तर तुम्ही एकदा या इथं पहा, कोणालाही विचारा तुम्हाला कोणी स्पॉन्सर केले म्हणून, तर तुम्हाला असा एकही माणूस सापडणार नाही की यांनी मला आणलं, यांनी मला पैसे दिलेत. खरं तर हा स्वखर्चाने, आणि हे फक्त जरांगे पाटलांच्या प्रेमापोटीच होऊ शकतं. कारण एवढा प्रामाणिक नेता आजपर्यंत मराठा समाजाला भेटला नव्हता. आणि या मराठा समाजाचं भलं फक्त जरांगे पाटीलच करू शकतात. एवढी मोठी, सगळ्यात मोठी अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि म्हणून त्यांच्या प्रेमापोटी ही लोक सगळे या ठिकाणी आलेले आहेत. दादा काय सांगा? दादा म्हणले तसे आज आम्ही प्रत्येक वेळेस लोक विठ्ठलाची वारी करतात एकादशी दिवशी, आम्ही प्रत्येक महिन्याला एकादशी दिवशी वारी केल्यासारखं आम्ही पांडुरंगाला आमच्या मनोज जरांगे पाटलांना भेटायला येतो. दादा म्हणले तसे 200 किलोमीटर आम्ही स्कूटीवालो चार्जिंगच्या, हां, प्रत्येक वेळेस आम्ही चार्जिंगच्या कुटी होतो दादाला भेटण्यासाठी. आम्ही गंगाखेडून आलेलो आहेत, हां, गंगाखेडून आलेलो आहेत. दादाचे आम्ही खूप कट्टर समर्थक आहेत. आम्हाला दादा जेव्हा हाक देते, जेव्हा आम्ही बोलू हे करते, तेव्हा काही कोणतं आरक्षण होते आम्ही तेव्हा 100% येतो. दादानं जेव्हा पण हाक दिली तेव्हा आम्ही दादाच्या हाकेला उभा टाकलेलो आहेत. आणि मराठा समाज हे सर्व समाज त्यांच्यासोबत आहे, 6 कोटी समाज त्यांच्यासोबत आहे. जेव्हा दादा हाक देते ना आम्ही 100% दादाच्या हाकेला उभा टाकणार. मुंबईला होते का तुम्ही? मुंबईला होतो, प्रत्येक मिटिंगला होतो आम्ही. नांदेडात यायला दादाला माहीत आहे, नांदेडला पण स्वयंपाक करून खाऊ घातलं मी त्यांना सगळ्यांना. हो, बरं, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश भेटते, काय भावना आहेत? भेटलं ना, नाही कोण म्हणते. आज दोन लाख कुणबी सापडले, 2 लाख हे झालेत. एवढा मराठा समाज एक झालेला आहे. कोणी कोणाला विचारत नव्हता. धुऱ्यावर आज आपला भाऊ अगर आपल्या भावाच्या धुऱ्यावर जात असला तर भांडणं करत होते, पण आज एकूण एकाला असं प्रेम झालं की एकूण एकाची आपुलकी करतात, एकूण एकाला विचारतात. पाहुणा आज मी कुठं जरी थांबलेलो असलं तर मी समजा एखाद्या ठिकाणी थांबलो आणि गाडी नाही माझ्याकडं, एखादा माझा भाऊ मराठी येत असला तो ती गाडी थांबवतो, कुठं जायचं दादा तुम्हाला म्हणतोय आणि गाडीवर बसवितो. इतका फरक झाला दादामुळं. जवळपास हे 6 कोटी मराठा एक झाला म्हणाय त्याला हरकत होणार नाही आहे. बरेच जण असं सुद्धा म्हणतात की जरांगे पाटलामुळे ओबीसी मराठा वाद सुद्धा सुरू झालेला आहे, जो पूर्वी नव्हता, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. नाही, तसं काही नाही आहे. पूर्वी नव्हता, पूर्वी होता का म्हणता येईल कसं, असं काहीच नाही आहे. हे एक लोक एकूण एकाच्या तटाजोटीने लागलेलं आहे. आम्ही आज पहिले बी एक होतो, आताही एक आहेत, पण काही समाजकंठ ह्याच्यामध्ये निर्माण करण्यासाठी हे वाद निर्माण करतात. अहो, हे 2 हांडगे, एक ते वडापाव चोर आणि एक तो बिनमिशाचा वाघ मार्या, हे 2च हांडगे. यो लक्ष्मण हाकेला तो धनगर समाजातून येतो. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. मग मनोज जरांगे पाटील जर जातीवादी असते तर धनगर समाजाला आरक्षण द्या असं म्हणले असते का? मुस्लिम समाजाला आरक्षण द्या म्हणले असते का? मनोज दादांनी सांगितलेलं आहे, ज्या समाजाचं जिथं नोंदी असतील त्याचं द्या. ब्राह्मण समाजाच्या निघल्या, मारवाडी समाजाच्या निघल्या. पत्रकाराने मनोज दादाला प्रश्न विचारला की म्हणे ब्राह्मण समाजाच्या निघल्या. मनोज दादा म्हणले ज्याच्या नोंदी असतील त्याला द्या, आम्हाला अडचण नाही, पण आमचं बी हक्काचं द्या. ह्या लक्ष्मण हाकेला ते कळालं नाही. 1.5 लोक मागं नसते, त्याच्या रोजानं माणसं आणावं लागते त्याच्या मागं उभं राहिला. आज इथं पहा, हे घर स्वतःच्या घरून हे आपल्या गाड्या घेऊन आज इथं आमच्या मागं उभे, आमच्या मागं म्हणजे मनोज दादाच्या मागं आम्ही सगळे ठामपणे उभे. तर इथं रोजानं माणसं आणावं लागत नाही. इथं मग उलट माणसाला सांगावं लागतं आता इकडं गर्दी लय झाली, तुम्ही घरी थांबा म्हणून. ही परिस्थिती आहे. आणि तो इथं कोण शेंगुळे का काय बाबा आहे कोणता, तो शेंगुळे, तो आवाहन केलं म्हणे त्याने की इथं गावात येऊन दाखवा. तो यात दम असेल तर त्याने इथं येऊन दाखवायचं. आमचं असं आहे, आम्ही 18 पगड जाती आणि 12 बलुतेदाराला घेऊन जाणारी आमची जमात आहे. आमच्याकडं पहिले जेव्हापासून बी पिकतं, एक भाकरीतली चतकूर आम्ही घेतो, 3 पाव आम्ही दुसऱ्याला देणारी अवलादी आहे आमच्या. त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला शिकू नये. आणि या येड्या गाबाळ्याचं कोणी ऐकत नसतं. त्यांच्यातच वाजवायला बी रोजाना माणसं असतात त्यांच्या इथं. मंडपवाले जितके असते त्याच्यापेक्षा त्यांचे कार्यकर्ते इतके राहत नाही. अशी त्यांची परिस्थिती आहे. या 2-3 भटक्या कुत्र्याकडं कोणी लक्ष देऊ नये. त्या हाके आता तुम्हाला सांगतो, आज त्याला तो 8 महिन्यापासून आडगळीला पडला होता. जसं मुंबईहून आम्ही आलो, मनोज दादा शांत झाले. याला बी कोणी कुत्रा विचारणार. गेला बारामतीला, तिथं फॉर्म टाकला 10,000 रुपये भरून ते डिपॉझिट देऊन, आणि 10,000ला 10,000 लावून द्या म्हणे, मी माघार घेतो. कारण त्याची फाटली होती. त्याला माहीत होतं आपल्याला इथं डिपॉझिट जप्त होणार आहे. म्हणजे डिपॉझिट बी वाचवलं, त्याची कॉलर टाईट करून तर त्यानं डिपॉझिट वाचवलं आणि 10,000ला 10,000 लावून आणले. त्याच्यात जर दमक असती तर त्यांना बारामतीला उभं राहिलं असतं. ते दुसरे 2 उभे राहिले होते, त्यांचं पाहिलं ना, तिथं ती भावनेची लाट होती. याला काय झालेलं आहे,
मनोजदादाचं आता आंदोलन चालू झालं 2-3 दिवसांनी 10 तारखेला मनोजदादांनी सांगितलं मी पत्रकार परिषद घेणार की लगे याच्याकडे पत्रकार गेले. आता तुमचं पत्रकाराचं कसं आहे की जिथं कंटेन असेल तिथं तुम्ही जाणार, तुमचाही दोष नाही आहे. पण त्या हांडग्याचं कोणी ऐकत नाही. आजपासून त्याला पुन्हा खतपाणी भेटणार आहे. पण मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या मराठा बांधवांना एक विनंती करतो, याने किती उचकवण्याचं काम केलं, याने जाती तेढ निर्माण करण्याचं काम केलं, यांच्याकडं दुर्लक्ष करा. आपण फक्त एकाच माणसाकडे लक्ष ठेवायचं, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. अरे रोज शेकडो लोक इथे येतात, कोणी शिक्षक भरतीत लागतं, कोणी पोलीस भरतीत लागतं, कोणाचा डॉक्टर केला नंबर लागतो. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर असे मनोजदादाचं फार मोठं काम समाजासाठी झालेलं आहे. आणि येणाऱ्या पिढीला म्हणजे जरी आज आम्हाला आरक्षण जरी भेटलं मला, तर त्याचा मला फायदा नाही, पण येणाऱ्या आमच्या पिढीला कुळाला त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी आम्ही सगळे आहुती द्यायला तयार आहे.